चला आम्ही सिक्रेट वॉटरफॉलकडे निघालो आहे. मग तिथून एंट्री केली, तिथे चेकपोस्ट चालू आहे. तिथून 15 ते 20 म्हणजे अर्ध्या तासाचा सरासरी रूट. आहे कोणाला पोहायला आनंद घ्यायचा तर इथून घेऊ शकता. आणि तिथे सांगितलं लोक अडवतील. जास्त पाणी होत राहतं म्हणजे पावसावरती पाऊस कमी जास्त झाला की एकच आहे म्हणजे बघा तो बॅनर लावलाय. असं शिस्ताने घ्यावं लागते. पाऊस कमी पाऊस कमी झाला असं. आणि परत इथे एक दगड आहे. हां हे लोक कुठून आलेत? त्या गावात 2 गावात कलम आहे, प्रयासी आहे, सगळे कलम आम्हाला दोन्ही गावातले मुलं जेवढे इथे आहेत ना. नमस्कार मंडळी, मी तुमचा सचिन. तर आपण देवकुंड वॉटरफॉल बघून आलेले आहे. आत्ता आपण निघाला आहे सिक्रेट वॉटरफॉल बघायसाठी. तो अतिशय सुंदर आहे बरं का. आम्ही त्या दिशेने निघत आहे आणि हे तुम्ही वाटेतील सुंदर दृश्य पाहू शकताय. अतिशय सुंदर वाटत होतं ना, एकदम निसर्गरम्य वातावरण. बघ एक वॉटरफॉल असतो बघ. गाड्या मागं मध्ये बघ हिला टाकला गाड्या तमिळनाडू जी देऊ तमिळनाडू. ह्या रायडर लोकेशनला बघून मला लडाखची आठवण झाली. जम्मू काश्मीर, श्रीनगर, कारगिल अशा ठिकाणी जायचं असेल तर असे फुलप्रूफ तयारीने जायला लागते. ह्यांच्यासारखं तुम्ही बघू शकता ह्यांचे कशी नियोजन आहे ते. अशा रायडर लोकेशनला बघितलं की जुन्या आठवणीला उजाळा मिळाला. त्याच्यामुळे मला लडाखला अजून जायची इच्छा व्हायला लागली बरं का. तसं विचार करायला गेलं तर माझं अजून 1-2 वर्षानं मी लडाखला जायचं नियोजन करणार आहे बरं का. लडाख हे ठिकाण असं आहे, एकदा जर जाऊन आलं ना तिथं माणूस तिथं सारखं जावं असं वाटतं. कारण का तर ते स्वर्गच आहे. जो जाऊन आला ना त्यालाच फक्त तो अनुभव येऊ शकतो. मी जास्त काही तुमचा वेळ घेणार नाही. अशा तऱ्हेने आपण सिक्रेट वॉटरफॉलच्या जवळ आलेलो आहे. सिक्रेट वॉटरफॉल हे देऊळवाडी पानसी गावापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरापासून जवळ आहे बरं का. हे ठिकाण ह्या 7-8 वर्षात म्हणजे आपल्या इंटरनेट म्हणा सोशल मीडियाद्वारे जास्त प्रसिद्ध झालेलं आहे. म्हणून आम्ही खास बघायसाठी चाललो आहे. मी पण ह्या ठिकाणाला पहिल्यांदाच चाललो आहे बरं का. पण व्हिडिओ असे बघितले त्यांचे बघून एवढं खूप छान वाटलं होतं ना, म्हणून खास आम्ही बघायसाठी चाललो आहे. प्रति माणसाला 100 रुपये अशाप्रमाणे आम्ही 400 रुपये भरले. नाही जाऊ सर हो तिकडे आलो. भोसले सचिन ना. सचिन भोसले नंबर सांगा. फोन नंबर का तुम्ही बघू शकताय. हे समोर छोटे छोटे असे वॉटरफॉल डोंगरावरून पाणी पांढरे दिसत आहे. ते एवढं भारी वाटत होतं ना बघून. मला एक गोष्ट नमूद करायची बरं का. पावसाळ्यात आहे ना सह्याद्री एवढी कुठेही फिरा तुम्ही सह्याद्री पर्वतरांगामध्ये एवढे छान डोंगर आणि एवढं निसर्गरम्य वातावरण एवढं म्हणजे पावसाळ्यात एवढं भारी वाटतंय ना ते तुम्हाला मी शब्दात सांगूच शकत नाही. कच्चा रोड असल्याने गाड्या स्लिप मारत होत्या. बाळूची गाडी स्लिप झाली तुम्ही बघू शकताय. मी तिथून गाडी रिव्हर्स घेतली आणि दुसऱ्या रोडने जायचे नियोजन केले. जरा पाण्यात हे करावं लागेल बरं आता.
सगळं पाक रांगायचं हे झालं. शिवानी काय हायच पडलेलं म्हणजे काय शिवानी काहीच टेकल नाही. काय पाय टेकायला येत नाही. थोडी कल्ली काय ही वज सोडून देते ती गाडी परत आवडते हो कल्ल्यावर. बरं चालतं चला तिथे हे करू तिथं पाक स्वच्छ करू बस जाऊ पुढं. खेळायला बरं सोडून दिलं तुम्ही मध्ये. चला आम्ही सिक्रेट वॉटरफॉलकडे निघालो आहे. मग तिथून एंट्री केली तिथे चेकपोस्टवरती 200 रुपये भरले आम्ही. आता पुढचे आम्ही चालू आहे. इथून 15 ते 20 म्हणजे अर्ध्या तासाचा सरासरी रूट आहे. मग येऊन जाऊन एक 40 मिनिट लागतात. बघू शकता व्ह्यू डोंगरावरून वॉटरफॉल वगैरे एकदम दृश्य दिसते. तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. बघू शकता व्हिडिओमध्ये दिसते क्लिअर. रस्त्याचं काम चालू आहे वाटते. पाण्यानं खचला आहे रस्ता. चला तिकडून पाऊस यायला आहे बघ. तिकडून पाऊस यायला आहे. इकडे ढग. पूल बांधला होता गळून गेलाय. जरा तुम्हाला दाखवतो. जोडीला धरून पाण्यात जावं लागते. अगोदर सांगितलं पण कपडे घाण झालते ते स्वच्छ करून घेतले. किती अंतर आहे अजून इथून? 5-10 मिनिटं लागतील का? किती अंतर राहिले इथून? हा इथून पुढे जवळ झालंय. आवाज ऐकायला येत. कुठला मग? 200 रुपये आवाज ऐकायची. हा पैशाचं बोलताय होय? नाही नाही बरोबर आहे. ते पैशाचं जरा थोडं जास्तीच वाटलं बरं का. 50 1 100 ठीक आहे. हा रस्ता पाहिजे समोर येतो.
आवाज येत आहे, झाडातून दिसत आहे. इकडे जाते खाली, तिथून ते वरचं ते सिक्रेट पॉईंटचं ते पाणी बघत पडतंय ना, ते पुढचं वरच्या साईडने घेऊ. तुम्हाला चला वरच्या साईड जाऊन जाऊ. चला आता पाणी वाढलंय पण पाणी हां इतर माणसं वरती जातात आणि वरतून त्याला हिंट मागतात. चालू आहे घेते चल. व्यवस्थित आहे इथून झाडा खाणू आपण. आता मी अद्भुत नजारा लावतो तुम्हाला. आता जरा पाय कुठून पोहायला येतं काय? किती अंतर आहे इथून अजून? इथून म्हणजे सगळ्या लोकांचं पोहून पोहू शकते का? फक्त तिथं वरतीच पोहायचं, खालच्या तिथून खाली उतरते लोक. इथून पोहत खाली जातात का तिथे थोडं पोहते लोक? कसं केलंय ते खालचा प्रवाह आहे ना, खाली प्रवाह जास्त वाढल्यामुळं इथं प्रवाह जरा कमी आहे. मग इथं जरा थोडं लोकांशी आता ते पोहायचा काय न्यायचे आहे, मग त्याने पैसे पडलेत ना, मग त्यांच्यासाठी पोहायची इथं वर सोय केली आहे. तुम्हाला बघा असं बघा काय चांगलं हे एकदम भारी आहे ठिकाण. पण तिथं खाली एकदम भारी आहे ह्याच्यापेक्षा, पण तिथं जरा जाताना जरा रिस्क आहे. कोणाला पोहायला लागणार यायला तर इथून घेऊ शकते आणि स्थानिक लोक अडवतील. ओके पो बड़ा मच्छी तो नहीं है अंदर. मच्छी है कितना बड़ा है? मछली पकड़ना मछली. दोन्ही बाजून पाणी मिळून तिथं मेन ठिकाणी जातं. तिथं पोहण्याला बंदी केली, आता पोहण्यास बंदी केली आहे. कारण का तर तिथं आता पाण्याचा प्रभाव एवढा वाढला आहे, त्याच्यामुळं तिथून मग तुम्हाला व्हिडिओ लावला ना, तिथं पोहायला आता लोकांनी चालू केलं आहे. आता मग तिथून थांबवलं आहे. चला तुम्हाला तिथं कसा व्ह्यू आहे हे लांबनं दावायचा प्रयत्न करतो. मला पण इथून जरा दगडावरती शेवाळ असल्यामुळे जरा जास्त स्लिप मारत आहे, जवळ जायला जरा भीती वाटते. तरी देखील तुम्हाला लांब दावायचा प्रयत्न करतो. चला चला. तो त्या साईडला तिथं आता पोहायला लावतात. पाणी कमी झालं की पाणीचा प्रवाह जास्त वाढला की तिथं लोक नेतात, आणि कमी झाला की ह्या इथं पोहायला येतात. प्रवाह जास्त असल्यामुळे इथं जरा जास्त डेंजर आहे. तुम्ही बघू शकता. त्याच्या खाली पण एक पूर्ण असं ते कुंड झाल्यासारखं झालं.
हे पाहू शकताय किती डेंजर व्ह्यू आहे तो. थँक्यू शूट करून दिलं. थँक्यू. हां नाव सर आपलं काय नाव बाबू पवार. बाबू पवार तुम्ही इथं स्थानिक लोक सणसवाडी काय. थँक्यू. हां हां ह्याची तर होतीस ना. पाऊसच जास्त झाला ना. हां. हे बघा तिथून जम्पिंग करतात, ते पाणी जात आहे ना. हां हां ते पाणी जातं इथून. तिथून कुंडात जम्पिंग करतात आणि खालून निघतो. खालून निघतो तू काय पहिला व्हिडिओ मध्ये घेतलं. घेतलंय. हां ते मग आवलं तुम्ही पण जास्त पाणी प्रवाह असल्यामुळे इथे सगळं बंद करून टाकले. ते काय लावले ते स्पॉट देवीच आहे. देव आहे का इथे त्या ह्या साईडला काय जागृत पण देवस्थान जागृत म्हणजे इथे देवीचं हे आहे ना. आहे. देवी आहे. देवी देवघर आहे. सिक्रेट पॉईंट कधीपासून चालू झाला म्हणजे काय झाले 8 वर्ष. 8 वर्ष चालू झाला का म्हणजे माणसाला जास्त असं कळायला कसं कधीपासून लागला म्हणजे हे केलं ना, असं पब्लिक कधी वर्षापासून वाटलं नेटवरती टाकला ना, त्याच्यामुळे असं झालं आहे. ठिकाण एकदम बेस्ट आहे बरं का. फक्त प्रवाह कमी होता हे तर पावायला पाहिजे म्हणजे थोडक्यात पावसाळ्या व्यतिरिक्त पावसाळा संपल्यावर चालते. ते पाणी आहे ना, हां त्या रोपणे आला ना माणूस, हां. तर तिथून जम्प करतो, मग त्या ब्रिज खालून जातो, मग तिकडे किती पण एन्जॉय करायचा. आता पुढच्या ऑफ सीझन येतो. पाऊस कमी आल्यावर असेल ना, हां तेव्हा या. बरं आता पाणी एकदम हिरवं असतं, एकदम हां. ब्लू पाणी असतं आणि तुम्हाला खूप मजा येईल. ते फुलं कोणी नेऊन ठेवले आता असल्या प्रवाहात. हां, असल्या प्रवाहात फुलं नेऊन ठेवले. ते सकाळी म्हणजे आता पाणी आला. होय आता ते वाढले बघा, ते आहे ना, जेवढं पाऊस वाढला की ते हां हां समोरचा पाणी जास्त हां, हां. दिसला ना तिकडे, बंद करतो, इकडे नाही सुरू करून देत, मग तिकडे घेऊन जातो. कारण बोलतात लोक, हां. आम्ही ऍक्टिव्हिटीला आलो, हां. आम्हाला ऍक्टिव्हिटी करायला नाही भेटली, त्यामुळे तिकडे घेऊन जातो. म्हणजे इथली ॲक्टिव्हिटी बंद झाल्यामुळे आता तुम्ही वरती गेले का नाही. हा, बरं. नाही नाही बरोबर आहे. थँक्यू दादा. तिकडे पाणी वाढल्यामुळं बाकीचं काय नाही. चला आता का भेटूया पुढच्या वेळेस. हां हां बोला. आता एवढे ऍक्सिडेंट झाले, हां. देवकोंडला, कुंभ्याला, हां. मिल्की बारला, पण आमच्या इथं आमच्या देवीने अजूनपर्यंत एक पण ऍक्सिडेंट होऊ नये. हां 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 नाही ना बरोबर आहे. महत्त्वाचं ते आहे ना. पण आम्ही असा रिस्क घेतच नाही, बंद म्हणजे बंद. हां हे एक चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे पब्लिक पण नाही तर असं काही घडलं की भेटतं ना. ते प्लस व्हॅलीला काय तर झालं ना मध्ये ते लय गाजले राव. आम्हाला नेटवरती बघितलं आम्ही ते. पब्लिक आता तुम्ही लोक आले, हां. तुमच्या फ्रेंडला व्हिडिओ पाठवणार. हां आता आम्ही पाठवणार. आता आमच्या बघून भरपूर जर येणार. व्हायरल होतं का ना ते. हां 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 पाणी लगेच उतरतं 1-2 तासामध्ये. होय. फुल आहे ना बाहेर. हां ते पण नाही. ते देवी कुठं आहे म्हणलं ना ते. हे देव आहेत का दोन. हे दोन देव नाही, एकच आहे. म्हणजे तो बघा, तो बॅनर लावलाय. हां हां नाही नाही जरा तुम्हीच जाऊन सुरू करा. तरी काय अडचण नाही बरं का. आतमध्ये चालू राहतो. बघा वरतून लावलेलं हे ह्याच्यात म्हणजे लोक मोठी मारून इतर बाहेर खाली येते ना पहिले. एक नंबर. कसं आहे घरात. थँक्यू. आणि आहे ना, ते निघत नाही. त्याला आता लागतो का पाणी खाली जायचं, तो माणूस म्हणजे जगतं पाणी. हे आज डबडं झाले एक खोल आहे इथं, पण 40 फूट खोल आहे. 40 फूट येतो सारखं पाणी पडून पडून ते असतं आलं. या पाऊस कमी असला पाऊस कमी झाला आवडून येणार. या एकदम पाणी असतं. हां हे बघा इकडे
आता गेला तर म्हणजे दुसरा गाडी हे लोक कुठून आले? या गावात 2 गावात